महायुती सरकारला वर्षपूर्तीचे वेध, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला जाणार आढावा। रोहित आरे एन्काउंटर प्रकरणी माजी मंत्री दीपक केसरकरांची चौकशी होणार, पोलिसांकडून दीपक केसरकर यांचा जबाब नोंदवला जाणार। घटनेच्या दिवशी पोलिसांनी केला होता दीपक केसरकरांना फोन। लाडक्या बहिणींसाठी दिलासादायक बातमी, ऑक्टोबरचा 1500 रुपयाचा हप्ता आजपासून येणार। मुंब्र्यात टवाळ बाईक स्वारावर कारवाई, मोहम्मद शेख करायचा मुंब्र्यात टवाळी, ठाणे पोलिसांनी केली धडक कारवाई। संभाजीनगर विमानसेवेवर आली संक्रांत, इंडिगोचे मुंबई विमान होत आहे वारंवार रद्द, प्रवाशांचे नियोजन विस्कळीत होत असल्यानं संताप व्यक्त। शिरूर परिसरात बिबट्या जेरबंद, हल्ल्याच्या परिसरातच शिरूरचा बिबट्या जाळ्यात, बिबट्या पकडायला लावले होते 11 पिंजरे। वर्सोवा घाटकोपर मेट्रो लवकरच 6 डब्यांची, अतिरिक्त 32 डब्यांच्या खरेदीसाठी निविदा काढण्याची तयारी। मुंबई विमानतळ 20 नोव्हेंबरला 6 तास बंद राहणार, सकाळी 11 ते सायंकाळी 5 पर्यंत धावपट्टी दुरुस्तीसाठी उड्डाण बंद। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा 5 नोव्हेंबरला कोल्हापूर दौरा, स्थानिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर दौरा, कोल्हापुरात एकनाथ शिंदे घेणार गटप्रमुखांचा मेळावा। फलटण येथील सुषमा अंधारे यांचं आंदोलन स्थगित, सुषमा अंधारे घेणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट। कबूतरखाना प्रकरणी जैन मुनी निलेशचंद्र महाराज यांचं उपोषण मागे, जैन मुनींचं उपोषण 15 दिवसांसाठी स्थगित। तेलंगणात ट्रकची प्रवासी बसला धडक, अपघातात 24 प्रवाशांचा मृत्यू, पंतप्रधान मोदींनी जाहीर केली मदत। जयपूरच्या हरमारामध्ये भीषण अपघात, अनियंत्रित डंपरची डझनभर वाहनांना धडक, भीषण अपघातात 10 जणांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी। मराठी माझी आई आणि उत्तर भारत माझी मावशी, एक वेळ आई मेली तरी चालेल पण मावशी जगली पाहिजे, उत्तर भारतीय वोट बँकसाठी प्रकाश सुर्वे यांचं वादग्रस्त वक्तव्य। आमच्या भागात मुस्लिम नाहीत, भाजपानं हवेत फेकणं बंद करावं, आशिष शेलारांवर नाना पटोलेंची टीका। अबू आझमीच्या घरासमोर सामुदायिक वंदे मातरम म्हणणार, मुसलमान आमदारांच्या घराबाहेर सामुदायिक वंदे मातरम पठण, मंत्री मंगल प्रभात लोढांचं वक्तव्य। शेलारांनी नकळत फडणवीसांना पप्पू ठरवलं, त्यांचं अभिनंदन, शेलारांना उद्धव ठाकरेंनी डिवचलं। मुसलमानांचं दुबार मतदान मांडायला ठाकरेंची बोबडी कावळते, आशिष शेलार यांचे थेट राज उद्धव यांना सवाल। राज्यांना मराठी आणि दलित मतदारच दिसतायत, आशिष शेलार यांचा राजना थेट सवाल। भाजपला मतचोरी मान्य, आशिष शेलारांनीही दाखवला मतदार यादीतील घोळ, आशिष शेलारांकडून मतचोरीवर शिक्कामोर्तब झाल्याचं उद्धव ठाकरेंचं वक्तव्य। बेस्ट प्रशासनाचा कुर्ल्यात ढिसाळ कारभार, बस वेळेवर येत नसल्यानं कुर्ला बस स्थानकावर प्रवाशांचे हाल, वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून दुर्लक्ष।